आज ना मी आणि आधी अगदी ना नशिबाने वाचलोय, थोडक्यात वाचलोय. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता तर काय कसं ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. चला ब्लॉगला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मिसेस पोजलच्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर काल आयुष मला म्हटलं होतं की काहीतरी स्पेशल नाश्ता किंवा टिफिनला बनव. म्हटलं की काय करू, मग तो म्हटला की मेदूवडा बनव. तर खूप दिवस झाले बनवला नव्हता, म्हणून मग म्हटलं की मी रात्रीच उडदाची डाळ भिजत घातली होती. मी यामध्ये काहीसुद्धा घालत नाही, फक्त उडदाची डाळ घालते. काही जण तांदूळ वगैरे घालतात, तर मी नाही घालत. तर छान असं बारीक वाटून घेतलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, जिरं, मीठ घालून आणि त्याच्यानंतर 1-2-3 मिनटं ना छान फेटून घेतलं. पीठ फेटणं ना खूप जास्त गरजेचं आहे, तरच मेदूवडा आपला जास्त फुलतो आणि त्यामध्ये तेल पण राहत नाही आणि खूप छान टेस्टी असा होतो, एकदम सॉफ्ट. तर त्याच्यानंतर आता मग मी पीठ फेटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चटणी करायला घेतली. मी खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटाची चटणी करते, म्हणजे शेंगदाणे नव्हते म्हणून मी कूट घातलं. थोडंसं खोबरं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट. जर शेंगदाणे असेल तर तुम्हाला भाजलेले तर मुठभर शेंगदाणं घालायचं त्याच्यात आणि अगदी पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. मिरची, कोथिंबीर घालून, मीठ घालून आणि नंतर जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची नेहमीप्रमाणे. तर सकाळी सकाळी एकदम घाईघाईमध्ये मी हे वडे बनवले. तर टिफिनसाठी बनवत होते, त्यामुळे जास्तच गडबड होत होती आणि मी विसरलेच की मी मला व्हिडिओ पण करते. तर मी एवढे वडे बनवले. त्याच्यानंतर मग आता मी दाखवते तुम्हाला मी वडे कसे बनवते. तर अशा पद्धतीने हातावर पाणी घ्यायचं, हात भिजवून घ्यायचा ओला करून आणि त्याच्यानंतर हे फेटलेलं जे पीठ आहे ते थोडंसं घ्यायचं आणि मध्ये सर्कल करून असं हळूच तेलामध्ये सोडायचं. पाणी हातावर जास्त पण घ्यायचं नाही, कारण तेलात सोडताना पाण्याचा थेंब जर पडला तर आपला हात भाजू शकतो. त्यामुळे हात ओला करून मग हळूच एकदम सावधानतेने हे वडे सोडून घ्यायचे आणि छान मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनटं गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी वडे तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता चटणी पण तयार आहे. आता सगळ्यात आधी आयुषचा टिफिन पॅक करते, त्याच्यानंतर आदूचा करते. तर मी दोन्ही टिफिन सोबतच पॅक करते. आता मला आतापर्यंत समजलंच असेल, तर डबल त्याचा वेळ घालवण्यापेक्षा एकाच वेळी सगळी कामं करते. तर आदूला मी काही चटणी देणार नाही, फक्त वडेच देते. एखादं त्याच्या फ्रेंडने वगैरे मागितलं तर म्हणून मी जास्त देते. तर आता नुसते वडे घातले आणि आयुषचं तयारी झाली. आता आयुषला सोडायला निघाले मी. आणि कसं असतं ना, आदूला म्हणजे एकटंच सोडून जाते, त्यामुळे ना वरून आदूच्या खूप काय कमेंट्स येत असतात. कमेंट्स म्हणजे लवकर ये, मला हे घेऊन ये, मला ते घेऊन ये, मलाच यायचं आहे, असं तसं काय त्याचं चाललेलं असतं. त्याच्यासोबत गप्पा मारत आम्ही कधी खाली येतो त्याला समजत पण नाही आणि त्याला मग काय तर त्याचं आवरून झालेलं असतं. त्यामुळे शक्यतो त्याला दूध किंवा मग नाश्ता देतो आणि मग येतो. मग तो खात त्याचं तो मग हे करतो आणि त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं सोडून आल्यानंतर आणि आधीला सोडायला गेले होते. आणि स्कूलजवळच ना झालं असं की मी टर्न होता तिथे आणि खूप जास्त खड्डे आहेत, रस्ता खूप खराब आहे शाळेपासला आदूच्या, कधी तुम्हाला दाखवेन नंतर. आणि तिथनं ना येत होते मी आणि समोरून एकदम बाईकवाला आला आणि तिकडून म्हणजे त्याच्या साईडने येत होता आणि तो असं म्हणजे काय माहीत नाही मुद्दाम आल्यासारखा आला तो इकडे. मी हॉर्न करते, इंडिकेटर लावलेला होता आणि मी वळवलेली पूर्ण गाडी, माझी टर्न झालेली त्या साईडला म्हणजे जाण्यासाठी कॉर्नरला त्या, आणि तो समोरून येऊन मला धडकला आणि एवढ्या जोरात धक्का दिला ना की माझी गाडी म्हणजे मला बॅलन्सच झाली नाही. अगदी नशीब की माझं स्पीड स्लो होतं, म्हणजे टर्न होता, खड्डा होता, त्यामुळे अगदी मी ॲक्सिलेटर एकदम म्हणजे हे ठेवलं होतं, गाडी स्लो होती त्यामुळे मग जास्त काही म्हणजे आम्हाला लागलं नाही. जर गाडी फास्ट असती ना तर आज आमचं काय झालं असतं काय सांगता येत नाही. तर मग फक्त गाडी पडली आणि आदू पुढे उभारल्यामुळे शूज असल्यामुळे ना तो घसरला खाली आणि तिथेच असा म्हणजे पडला थोडासा. आणि मग मी तशीच गाडी आवरली, म्हणजे सावरून उठले आणि म्हणजे गाडी उचलली आणि त्याच्यानंतर मग आदूला पण उचललं. नशीब काही लागलं नव्हतं, मला थोडंसं पायाला लागले पण म्हणजे स्टँड लागले, बाकी काही कुठे लागलं नाही, मी पडले नव्हते. तर त्यामुळे मग आता थोडंसं म्हणजे दुखतं, त्यामुळे मग थोडंसं औषध वगैरे लावलं घरी येऊन. त्याच्यानंतर मग नाश्ता केला, म्हणजे 12:30 सुट्टी होते पण त्याची बुक्स वगैरे घ्यायचे होते. मग 12 वाजेपर्यंत त्याच्या शाळेत गेले, त्याला घेतलं 12:15ला आणि थोडंसं टीचरकडं काम होतं. मग त्याच्यानंतर आदूचे बुक्स आणले आणि आम्ही घरी आलो. आयुष आधीच आलेला, आयुषचं पेपर होतं त्यामुळे. तर 12 वाजता तो आलेला, त्याला घेऊन तसंच मग गेलो आम्ही.
आणि आता बुक्स बघू शकता, एवढे नर्सरीचे बुक्स ना एवढे महाग, आम्हाला तर आश्चर्य वाटतंय. तर 2,000 रुपयाचे हे सगळे बुक्स आहेत आणि एक नोटबुक फक्त. तर चला आता आदू पण आमचा छान अभ्यास करायला लागला आहे, शाळेला चालला आहे आणि आता थोडंसं त्याला आता पोयम वगैरे शिकवायचं चाललं आहे आणि बुक्स आले त्याच्यामुळे आता कंटिन्यू अभ्यास त्याला करायलाच लागणार आहे. टीचरनी सांगितले की आता डेली होमवर्क वगैरे येईल. तर 8 दिवस असंच म्हणजे थोडंसं गाणी वगैरे असंच म्हणजे नॉर्मल चाललं होतं सेट होईपर्यंत. आता पढाई चालू झाली म्हणजे खऱ्या अर्थाने. तर आणि आधीची मध्ये बडबड चालू आहे कारण मी वॉइस देते. आता आधी घरात आहे, सुट्टी आहे त्याला सॅटर्डे त्याच्यामुळे. तर चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि छानसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओमध्ये लवकरच. सगळ्यांनी आनंदी राहा, खुश राहा आणि आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. शेप्स कलर केला लाईट मॅंगो कलर करायचे फक्त, ते काही सगळ्यांचं तसं. पदर